षटकार आला आणि या षटकारानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. ते निश्चितच 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू फेकल्यानंतर असं वाटलं की थोडंफार दुखापतग्रस्त महेंद्र स्ट्रेच झाला अगदी गोलंदाजी करताना देखील, आणि ती दुखापत आणि तो निश्चितच जाणवत आहे की कारण ज्यावेळी ओव्हर कंप्लीट झाली त्यानंतर मात्र थोडासा ज्या पद्धतीने आपण पाहतोय की त्याने पाठीला रब केलं, असं वाटते की थोडासा दुखापतग्रस्त आहे. शेवटचा चेंडू मात्र त्याचा ठरला षटकारासाठी आणि धावसंख्या झाली ती मात्र 8. हे खरं आहे की जेव्हा तुम्ही मैदानावरती दाखल होता त्यावेळी मात्र वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. वॉर्मअपने आपले स्नायू जे आपण साध्या सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर गरम होतात, हीट होतात आणि त्यांची एक ऑक्सिजन घेण्याची क्षमता मात्र वाढते आणि मग स्नायू ॲक्टिव्ह होतात असं म्हणतात. तो वॉर्मअप खूप गरजेचा आहे. थोडासा वॉर्मअप नव्हता त्या कारणास्तव हा तोटा मात्र भोगावा लागला. इथे रोशन पहिला चेंडू डॉट फेकतोय. फलंदाज आहे समोर तो मात्र अक्षय. वैयक्तिक 4 चेंडू त्यानं फेस केलेत आणि एकच धाव कमावली आणि त्याच्या साथीने तो सौरभ ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. बॅटिंग पॉवर प्ले मात्र घेतला नाहीये. 5 सीमारक्षक मात्र सीमा लगत पेट्रोलिंग करतायत. बॅटची कडा घेतले. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र फील्ड करतो. एक धाव जरूर मिळणार ती फलंदाज अक्षयला. आता हेच करायचे अक्षयला. ज्या पद्धतीनं सौरभच्या बॅटमधून फटका आलाय, सेट झालाय तो मैदानावरती खेळपट्टीवरती. आता जितके स्ट्राईक मात्र सौरभकडे असणार तेवढंच मात्र स्कोर कार्ड हलताना दिसेल ते वाशिवले टीमचं. धावसंख्या झाली 9. सौरभचा हा फटका बराच काळ हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल देखील टिपला जातोय. फलंदाज बाद सौरभ. थँक्यू. संयम आणि आक्रमकता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि नाण्याच्या 2 बाजू जर का असतील तर ते नाणं व्हॅलिड असतं असं म्हणतात. तसंच आहे एखाद्या खेळाडूच्या अंगामध्ये संयम आणि आक्रमकता हे दोन्हीही जर का असतील व्यवस्थितरित्या ठासून भरलेले तर तो खेळाडू नेहमी यशस्वी असतो. आणि ते आक्रमकता सिद्ध केले. आल्या आल्या मात्र प्रहार केलाय, परंतु हा प्रहार करणारा खेळाडू होता तो अक्षय. त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. तो थांबला होता मैदानावरती. त्याच्या विरोधात गोलंदाजांनी निर्धाव चेंडू फेकले होते, परंतु आता तो आक्रमक झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 वर. अगदी डगआउटच्या समोर जी क्रॉस लाईन आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र ती तुम्हाला क्रॉस लाईन क्रॉस करायची आहे न्यू बॅट्समननं. आणि बाद होणारा फलंदाज मात्र चालच येतील, कुठेही थांबणार नाही मधोमध. खूप चांगला चेंडू रोशनचा. पंचांकडे जोरदार अपील महेंद्रकडून. क्विक रिफ्लेक्शन्स यष्टांच्या मागे मात्र दाखवले होते महेंद्रनं. अक्षय एक षटकार आलाय. डॉट चेंडू देखील त्याने खेळलेत. दुसरी ओव्हर आपल्या समोर आहे. नेक्स्ट मॅच असेल टीमची धावसंख्या ती मात्र 15. सेकंड ओव्हर. इथे मात्र चेंडू बॅकअप तितकं चांगलं आहे. नशिबाची साथ मात्र मिळाली नाही. सेकंड ओव्हर मात्र कंप्लीट झाले आणि धावसंख्या धावफलकावरती 7.50 च्या सरासरीनं 15. पंकज आणि अक्षय ही जोडी मात्र मैदानावरती बाद होणारा फलंदाज होता सौरभ. आतापर्यंत 2 गोलंदाजांचा इथे वापर करण्यात आला. पहिलं षटक महेंद्रनं, धावा दिल्या त्या मात्र 8. नुकताच जे षटक हाताळलं ते रोशननं, धावा दिल्या त्या मात्र 7. एकूण धावसंख्या 15. आणि नेक्स्ट मॅच असेल लोधिवली विरुद्ध आंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन
इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्ही नाणेफेकीसाठी आला नाहीत तर मात्र षटकं तुमची कमी होतील आणि एखाद्या टीमचा कॅप्टन या इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर नाणेफेकीसाठी जर का आला तर मात्र अगेन्स्ट टीमच्या कॅप्टनकडे 2 धावांची पॅनल्टी मात्र त्याच्या टीमला सुपूर्द करण्यात येईल. सो इनिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र फटका खूप जोरात होता. बॅक टू द बॉलर. मात्र इथे एक धाव जरूर मिळते. थोडी दुखापत कारण अतिशय वेगानं रिलीज स्प्रे मात्र मैदानावरती पोहोचवायचंय त्वरित कारण खूप जोरदार फटका होता. अतिशय वेगानं मात्र समोरच्या दिशेनं फटका खेचला होता. एक धाव मात्र मिळाले. टीमची धावसंख्या झाले 16. सोळा धावसंख्या धावफलकावरती आहे. समोरच्या दिशेने फटका खेचायचा होता. एलिव्हेशन फटक्याला मिळालं नाही. गोलंदाजाच्या हाताला मात्र चेंडू जाऊन आदळला. जोरदार आदळला. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न करतो. हा चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र निघून गेला डिफाईन लेग रिजन मध्ये. पंचांचा इशारा येतोय की हा मात्र चौकार आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 20-20. One of the greatest commentator in Kazakh tennis ball cricket history, Samir Sobde. थँक्यू. टीमची धावसंख्या ती मात्र 20. हा प्रवीण दुगाडेंचा आवाज होता. खूप चांगला फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी आणखी एक चौकार. आता वाशिवली टीम आक्रमक होताना दिसते. एक गडी बाद झालाय आणि आक्रमण कोण करतोय तर अक्षय. ते देखील महेंद्रच्या विरोधात. अगोदरच्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात आलेला हा चौकार आणि आता पंचांचा इशारा मात्र आला होता की तो लेगबाईज आहे. धावसंख्या झाली ती मात्र 24-24. सो बॅट कट. 2 चौकार मात्र येत आहेत अक्षयच्या बॅट मधून. धावसंख्या झाल्या आता 24-24. इथे स्विंग अँड मिस. जोरदार बॅट मात्र स्विंग केली होती परंतु हाती काहीच मात्र लागलं नाही. डॉट चेंडू मात्र फेकतोय महेंद्र. आपल्या स्पेल मधील दुसरं षटक फेकतोय. आतापर्यंत धावा दिल्यात 17. वाशिवली टीम 1-24 सध्याची परिस्थिती. तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाच्या अंती मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती दाखल होईल. हा चांगला चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय तो मात्र मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध. तिथे मात्र फंबल पाहायला मिळाला आणि निश्चितच फंबलचा फायदा मात्र मिळतोय. पुन्हा एकदा वाशिवली टीमला 4 धावसंख्या पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत. धावफलक आहे ते 28-28. अठ्ठावीस धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे या षटकातील. खूप चांगला फटका. अफलातून कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय फलंदाज अक्षयनं. काय तुफानी इनिंग मात्र साकारतोय. जो अक्षय पहिले 2 चेंडू डॉट खेळला त्यानंतर मात्र खातं खुलं करण्यासाठी तिसरा चेंडू त्यानं घेतला. चौथा चेंडू देखील डॉट परंतु तोच अक्षय. काय फटका त्यानं लगावला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि वाशिवली टीम आता एक मजबूत परिस्थितीमध्ये आहे. 32 धावसंख्या त्यांच्या धावफलकावरती आहेत
आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाणार हे निश्चितच आपण पाहू जोवेली संघाच्या विरोधात. परंतु तत्पूर्वी ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती गेले. आपण जाऊया डीजे रॉनीकडे. थँक्यू डीजे रॉनी. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. टीमची धावसंख्या वाशिवली टीमची ती मात्र 32. लोधिवली आणि आंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं, कारण आता इनिंग कंप्लीट होण्यासाठी 2 ओव्हर मात्र बाकी आहेत. आणि जसं मी मगाशी देखील म्हटलं की आज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकू शकाल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे प्रमुख समालोचक गेली 10 वर्ष जे सातत्यानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये समालोचन करतायत. डोंबिवलीचा एक जुना आवाज या क्रिकेट नगरीमध्ये निश्चितच दुमदुमणार आहे. या शिवजयंती चषकाच्या निमित्तानं ते सन्माननीय प्रसादजी परब सरांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. बॅटिंग पॉवर प्ले लोअर फुलटॉस करून घेतला आणि इथे ताळमेळ जमलं चेंडू आणि फळीमध्ये. षटकार मात्र येतोय पहिल्या चेंडूवरती कल्पेशच्या विरोधात. थँक्यू. 38 धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग पॉवर प्लेचा वापर कसा करावा पहिल्या चेंडूवरती सिद्ध केले. इथे फसवा चेंडू, अगोदरचा चेंडू तुम्ही फुलटॉस करून घेतला, चेंडूनं वळण घेतलंच नाही कारण फुलटॉस करून घेतला आणि हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेचं वळण घेतोय. पंकज देखील थोडासा संभ्रमात पडला हा चेंडू फेस केल्यानंतर. हीच तर खरी खासियत आहे या गोलंदाज कल्पेश रुठेची. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल 3 सीमारक्षक पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनची. कल्पेशच्या विरोधात पुढे सरसावत फटका खेचायचा होता परंतु फलंदाज मात्र बाद होतोय तो पंकज शिंदे. थँक्यू. ही फिरकीची जादू मैदानावरती आपण अनुभवताय कल्पेशची. पहिला चेंडू खरं तर फ्लाईट जास्त दिली होती, स्वतःला स्ट्रेच करून फलंदाज मात्र त्या चेंडूपर्यंत पोहोचला. त्यानं स्पिनला मर्ज करायचं होतं, फुलटॉस करून घेतला समोरच्या दिशेनं. टायमिंग देखील साधलं गेलं षटकाराला, परंतु त्याच पंकजच्या विरोधात 2 चेंडू लेग ब्रेक स्वरूपाचे फेकले. पहिल्या अगदी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे, धावा यायला हव्यात हा एक दबाव प्रस्थापित झाला होता पंकजवरती. मोठा फटका खेळण्याच्या नादात तो पुढे सरसावला आणि स्टंप आउटच्या स्वरूपात बाद केलं ते मात्र विकेट किपरनं. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय तो सतीश. 38 धावसंख्या धावफलकावरती आहे. लेफ्टी बॅट्समन. खूप चांगला निर्णय कर्णधाराचा वाशिवले टीमच्या, कारण गोलंदाजी करणारा गोलंदाज मात्र आतापर्यंत त्यानं 3 चेंडू लेग ब्रेकचे टाकलेत म्हणून त्याच्या अगेन्स्ट एक लेफ्टी बॅट्समन. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस करून घेतलाय आणि चेंडू मात्र निघून चालला. आणखी एक षटकार मात्र येतोय कव्हरच्या डोक्यावरून कल्पेशच्या विरोधात. फलंदाज सतीशचा आल्या आल्या षटकार. वाह रे वाह, देत दणाता हुआ छक्का. थँक्यू. कोड म्हणता मैदानावरती खेळला जाणारा हा क्रिकेटचा फक्त खेळ आहे. इथे रणनीती पहा. समोरचा गोलंदाज लेग ब्रेक स्वरूपाची गोलंदाजी करतोय तर त्याच्या विरोधात लेफ्टी बॅट्समन आणि तो लेफ्टी बॅट्समन अगेन्स्ट द स्पिन मात्र हा फटका खेळतोय कव्हरच्या डोक्यावरून.
पुन्हा एकदा फुल टॉस त्याच पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये फक्त रिझल्ट देखील तोच येतोय. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक सतीश शिंदेच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा मात्र आतापर्यंत 18 आल्यात. एक विकेट देखील गेले, परंतु सतीश 2 चेंडूंमध्ये सलग 2 षटकार मात्र ठोकतोय. इथे चेंडू पहा, काय फिरकी घेतलंय चेंडूनं. ऍक्शन रिप्ले मध्ये मजा येईल हा चेंडू निश्चितच पाहायला. कल्पेशची जादू, त्याची बोटांची जादू मैदानावरती. चेंडू पडल्यानंतर मात्र काय वळण घेतलंय चेंडूनं. लेग ब्रेक स्वरूपाचा हा चेंडू होता, कारण अगोदरचे 2 चेंडू त्यांना ऑफ ब्रेक पद्धतीचे टाकले होते, त्यांना फुलटॉस करून फटके खेळले होते. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र लगेचच झपकन तो वळण घेतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या झाली ती 11च्या सरासरीनं 50. सुदर्शन गंगावणे, आपण कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधायचा आहे. सुदर्शन, 50 धावसंख्या धावफलकावरती आहे. 50. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 50 धावसंख्या धावफलकावरती आहे. विश्वनाथ या संघाचा एक आधारस्तंभ मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर त्याच्या अक्षय, जो 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत 24 धावसंख्येचे ते इनिंग साकारले. आणि सतीश 3 चेंडूंमध्ये 2 षटकार म्हणजे 12 या धावसंख्येवरती खेळतो. अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं हे षटक. पुढे सरसावत गोलंदाजाच्या डोक्यावरून, स्क्रीनच्या देखील अगदी वरून षटकार मात्र येतोय अक्षयच्या बॅट मधून. आणि हा पुन्हा एक दमदार फटका बघूया. जबरदस्त टायमिंग आणि हा फ्लॅट 6. जबरदस्त टायमिंग, घनाघाती फटका, आदिवासी फटका, माताडी फटका. थँक्यू. सन्माननीय दशरथजी पाटील सरांचा हा तुम्ही आवाज ऐकलात. आणि कर्जत नगरीमध्ये येत्या 2 एप्रिलला तुम्ही त्यांचा जरूर आवाज ऐकाल. जी ममदापूर येथे स्पर्धा संपन्न होणार आहे त्या 2 तारखेला निश्चितच ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. नवीन चेंडू मैदानावरती द्यायचा आहे. नवीन म्हणजे जुना चेंडू, कारण अंतिम षटक चालू आहे. 56 धावसंख्येचा आलेख आतापर्यंत वधारलाय तो या वाशिवली टीमचा. प्रसाद परब सर आमच्या समोर जोडले गेलेत, कारण चेंडू येईपर्यंत एक मला अजूनही आठवतोय लवजीला एक स्पर्धा झाली नुकताच. तिथे एक प्रेक्षक वर्गाने मला एक सांगितलं की लेदर क्रिकेटमध्ये जसा गेज पाहिला जातो की चेंडू शेप आउट आहे की काय, म्हणजे जर का खराब झाला असेल तर इतक्या साऱ्या चाचपणी होतात, अगदी त्याचा गेज मोजतात, व्यवस्थित त्या शेपमधून जातोय की नाही हे सगळं पाहिलं जातं. मग तशी फलंदाजाच्या बॅटची तपासणी होते का? खूप चांगला प्रश्न होता. थोडासा मी शॉक झालो की इतकं चांगलं प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला नेहमी ऐकत असतो. चांगला फटका आहे. निश्चितच पाहूया चेंडू कुठे ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स, आणखी एक चौकार मात्र येतोय अक्षयच्या बॅट मधून. अक्षय मात्र खेळतोय वैयक्तिक 34 आकड्यावरती आणि संघाला मात्र नेऊन ठेवलंय 60 वर. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या होत्या महेंद्रच्या विरोधात, परंतु अक्षय, सतीश आणि पंकजनं मात्र खूप चांगली फलंदाजी करत आपल्या टीमला नेऊन ठेवले 60 वरती. खालापूर विरुद्ध अंबरनाथ चालू असलेली ही विद्यमान लढत आहे. रसायनी परिसर विरुद्ध बदलापूर परिसर चालू असलेली ही लढत आहे, कारण एकीकडे जे हनुमान जोवेली आणि दुसरीकडे ओम 11 वाशिवली. हा चेंडू असं वाटतंय मैदानावरती हायलाइट चालू आहे की काय, परंतु इथे फटका फसला. टायमिंग मात्र मिळालं नाही या फटक्याला. फलंदाज मात्र बाद होतो अक्षय, परंतु या अक्षयने योगदान खूप चांगलं दिलं. 15 चेंडू फेस करत त्यानं 34 धावा कमावल्या. हा अक्षय जेव्हा आला तेव्हा चाचपडत खेळत होता, परंतु जाताना मात्र त्यानं आपल्या टीमसाठी 34 धावा कमावल्या. तो बाद झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येणार, परंतु पुनश्च संधी मिळते डीजे रॉनीला. रंगात आली ही मॅच, आता रंगात आली ही मॅच. त्या फिल्डरनी घेतली अशी ही कॅच. थँक्यू. 60 धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडू शिल्लक आहेत. लोधिवली टीमचा कॅप्टन बंटी बद्रिके आणि आंबिवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय. लोधिवली टीमचा कॅप्टन आणि आंबिवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय. अक्षय बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होते तो निखिल स्ट्रायकर एंडला आहे. तो 2 षटकार ठोकणार आतापर्यंत सतीश. अगोदरच कमिट झाला होता फटक्यासाठी.
इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते आणि ते कंप्लीट झाले. 2 धावा मिळत आहेत. या धावा तुम्हाला त्रस्त करतील सेकंड इनिंग मध्ये चेस डाऊन करताना जोवेली टीमला. या अतिरिक्त धावा आहेत जोडल्या जात आहेत. 62 धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्टी बॅट्समन सतीश आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय तो विश्वनाथ. फर्स्ट मॅच अखूट टप्प्याचा चेंडू, परंतु तितकीच गती होती या चेंडूवरती आणि आता असं वाटलं की अश्विननं मंकड विकेट घेतली होती, परंतु इथे फलंदाज अगदी मात्र बॅटिंग बॅट्समन जो त्याच्या समोरचा आहे तो त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. मी तर म्हणेल की 75% रन त्याने कंप्लीट केली होती. तो बाद होतोय तो मात्र निखिल आणि लास्ट बॉल मात्र असेल या इनिंगचा. 62 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे या इनिंग मधील. लोदिवली आणि आंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कितपत धावेपर्यंत मात्र ही मजल मारली जाणार. 62 धावा 62 शेवटचा चेंडू. जोवेली टीमसाठी किती टार्गेट असणार या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू मात्र फेकला जातोय गोलंदाज विश्वनाथ कडून. कमबॅक झालं मात्र मागच्या 3 चेंडूंमध्ये निश्चितच कमबॅक झालं, कारण पहिल्या 2 चेंडूंमध्ये जवळजवळ 10 धावा आल्या होत्या. 2 मोठे फटके, एक षटकार आणि चौकार. इथे इनिंग कंप्लीट झाले. 62 धावा आहेत. वाशिवली टीमच्या खूप चांगली धावसंख्या, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा होत्या. उर्वरित 4 षटकांमध्ये 54 धावसंख्या साकारल्या. त्यामध्ये विशेष करून अक्षयचं योगदान चांगलं होतं, 34 धावा. त्याचबरोबर पंकज षटकार लगावला तो बाद झाला. सतीश वैयक्तिक 14 धावसंख्येचं त्याने योगदान दिलं आणि ओव्हरऑल टीम टोटल आहे 62-63 धावांची गरज आहे जनमान जोवेली टीमला. परंतु हा संघर्ष कसा होईल हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय कर्जत तालुक्यामध्ये प्रथमतः ते समालोचन करण्यासाठी आलेले आहेत सन्माननीय प्रसादजी परब साहेबांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल. तत्पूर्वी मी विनंती करतोय आंबिवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय, कारण लोदिवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. 30 चेंडू शिल्लक आहेत. 63 धावांची गरज आहे. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्ध कशा पद्धतीनं मात्र होणार हे ऐकवण्यासाठी आपण जाऊया प्रसादजी परब सरांकडे. तत्पूर्वी मी विनंती करतोय डीजे रॉनीला की जे थीम सॉन्ग आहे या स्पर्धेचं, आदरणीय शिवभक्त सुदामदादा पवाळी यांचं या स्पर्धेचं जे थीम सॉन्ग आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवावं. थँक्यू. तालुक्यामध्ये झकाडाव गावामध्ये खेळ रंगलाय क्रिकेटचा, ह्या क्रिकेट सामन्यांचा. शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा, नाद नाही सुदाम पवाळी दादांचा. शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा, नाद नाही सुदाम पवाळी दादांचा. शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा, नाद नाही सुदाम पवाळी दादांचा. शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा, नाद नाही सुदाम पवाळी दादांचा. शिवभक्त सुदाम पवाळी दादा दरवर्षी सामने ठेवती नेकई राधा. शिवभक्त सुदाम पवाळी दादा दरवर्षी सामने ठेवती नेकई राधा. लहान थोरांमध्ये आनंद सर्वांमध्ये झाला या नाईट मॅचेसचा, ह्या नाईट मॅचेसचा. थँक्यू रॉनी, थँक्यू समीर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि याच कडा गावातील एक अत्यंत जुनं आणि जाणतं जागृत देवस्थान बा दिगंबर गणेश मंदिरामध्ये विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला स्मरण करून नमन करून आज या स्पर्धेच्या समालोचनाला आम्ही सुरुवात करत आहोत.
दोन संघ एकमेकांसमोर फाईट करतायत या पहिल्या सामन्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये विवादात स्पर्धेचा आज एकूण ही तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये विवादात जोवेली संघ जो मात्र उतरलाय मैदानाच्या आतमध्ये 63 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 12.60च्या सरासरीने या 63 डावा त्यांना जमवायचे मैदानावर. आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना दोन संघ एकमेकांसमोर फाईट करतायत. एकामध्ये आता जर्मन क्रिकेट संघ जोवेली आणि त्याच्या समोर संघ आहे तो वाशिवली. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजाने एंटरटेन केलं, पण शेवट षटक विश्वनाथ धुळेचं खूप काही सांगून गेलं. कारण या षटकात धावासुद्धा कमी पाहायला मिळाल्या, 12 धावा पाहायला मिळाल्या, कारण स्लॉग होतं, डेथ होतं. आणि 12.40च्या सरासरीने 62 डावा त्यांनी मात्र कुठल्या पहिल्या सत्रामध्ये आणि 12.60च्या सरासरीने 63 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलं आहे मैदानावर जोवेली संघाच्या समोर. स्ट्राईक एंडला येतो तो रोशन आणि रोशनच्या सोबत आले मैदानावर भारत. गोलंदाजी मार्कवर वाशिवली संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज सौरभ. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामना सुरू होतोय. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू खोलर टप्प्याचा चेंडू होता. थोडासा हेलिकॉप्टरचा शॉट मग खेळण्याचा प्रयत्न, पण टायमिंग होत नाहीये. पण तरीसुद्धा चेंडू अटेम्प्ट केल्यानंतर मात्र स्वतःचं आणि संघाचं खातं पहिल्या चेंडूवर उघडत असताना रोशन धुळे. धावसंख्या धावफलकावर 1. भारत आणि रोशनची महत्त्वाची जोडी आहे मैदानावर जर्मन क्रिकेट संघ जोवेली या संघाकडून. कारण आघाडीचे फलंदाज एक चांगली सुरुवात करण्यासाठी जाणले जातात आणि बघायचं ही मात्र सुरुवात आपल्या संघाला मात्र कशा प्रकारे करून देत आहे दोन्ही फलंदाज. सौरभ ओ द विकेट. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला प्लेस केला. क्षेत्राच्या काही डीप मध्ये जज करतायत. चेंडूच्या खाली येत आहेत. मोठी सफलता. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज भारतला भोपळाही न फोडता तंबूत पाठवतात आणि पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलाय तो गोलंदाज सौरभ. आणि फलंदाज बाद पहिला गडी करत पहिला हदरा पहिल्या विकेटचं बदल. प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचं एन्काउंटर, पहिली विकेट गोपचे में. शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव यांच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिवभक्त सन्मान्य सुदामदाबा पवाडी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित शिवजयंती चषक दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. सौरभ पुन्हा हेलिकॉप्टर शॉट ऑन साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडंसं कॉर्डिनेशनची कमी. चेंडू ग्रीप होत नाहीये. शॉट मिड विकेटला खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचलला, सौरभकडे फेक केला, पण सौरभकडनं होती ती चूक. नवीन आलेला फलंदाज आल्या तंबूत पाठवण्याचा प्रयत्न होता. कल्पेश होते तिथे नॉन स्ट्रायकिंग एंडला. रोशनकडनं कुठल्या प्रकारची मात्र इथे कॉल नव्हता, कुठल्या प्रकारचा सिग्नल नव्हता, तरी सुद्धा हाफ क्रीजपर्यंत पोहोचले होते. तिथून मात्र मागे पळतायत. जीवाच्या आकांताने मात्र पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आले आणि सेफ लँडिंग करतायत स्वतःचं. डॉट बॉल. सौरभने पहिल्याच षटकात इम्प्रेस केलंय. रोशन सारख्या खेळाडूला जो नाईट क्रिकेटमध्ये खूप चांगला क्रिकेट दाखवतो, चांगली फलंदाजी करतो, त्याला मात्र बांधून ठेवलाय या पहिल्या षटकात. आउटसाइड एज मागे जातोय. फ्लाय होते चेंडू गलीमधला. चेंडू मागे जातोय. 2 खेळाडू चेंडूच्या जवळ पोहोचतात, पण अजूनही चेंडू शोधतायत. लास्ट मुवमेंटला चेंडू आतमध्ये ढकललाय आणि गलीमधला खेळाडू चेंडू बॅकअप करत असताना कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज रोशन. 12.60 म्हणजे जवळजवळ 13 धावा तर हव्याच आहेत प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी जयनुमान क्रिकेट संघ जोवेली या संघाला. आणि त्यापैकी आता मात्र अंकित झाले. माझे सोबत गुणसंख्या लेखक मला सांगतात धावा अंकित झाले ते एकूण 3 धावा. सौरभ खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, अजिबात उत्तर सुद्धा नव्हतं. या चेंडूवर फटका खेळण्यासाठी फलंदाज रोशनकडे. एक कडकडीत भांड्याचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत सौरभ, पण चेंडूची फेक अत्यंत दिमाखात करत असताना, वेगाने करत असताना सरप्राईज करतायत ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रोशनला. ओ द विकेट. स्टेप आउट झाले. समोर खेळतात कव्हर्समध्ये. सुपर कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दणदण करत निघून जातोय. चौकार.
थँक्यू. तर पहिल्या षटकाखेर धावसंख्या थोडीशी नाजूक सुरुवात. धावसंख्या दाखल फक्त 7 पाहायला मिळते. पंचांचा सिग्नल येतोय. इट इज अ बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. 2 वेळा बघा तुम्ही पंचांचा सिग्नल कशा प्रकारे आला. 2 वेळा त्यांनी मात्र स्वतःच्या चेहऱ्यासमोर 2 वेळा हात फिरवला. म्हणजे सेकंड पॉवर प्ले आहे. म्हणजेच बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. कारण 2 वेळा हात फिरवल्यानंतर त्यांनी मात्र डाव्या हातावर हात आपटला. म्हणजेच हा बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. गुड सिग्नल फ्रॉम अंपायर. पंचांच्या भूमिकेत अभि देवघर आहे, ते मुख्य पंच आहेत. तर स्ट्राईक एंडचे पंच तुम्ही पाहतात प्रकाश बदे. अप्रतिम भूमिका, चांगला ड्रेस कोड, व्हाईट अँड ब्लॅक, पनामा कॅप. 7 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक आपण जायंटने हाताळलं. मला असं वाटलं की कुठेतरी मी महाराजांच्या किल्ल्यावर बसून समालोचन करतोय की कारण एका ठिकाणी मला बुरुज पाहायला मिळतोय, ज्या बुरुजवरनं टेहळणी केली जाते ओव्हर द विकेट. दिशेवर नियंत्रण नाही आहे, हातावर नियंत्रण नाही आहे. लेगस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. अभि देवघर यांचा इशारा येतो वाईड. एक वेगळी शैली आहे, वेगवान चेंडू हाताळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला कल्पेशच्या समोर. हे षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलेत ते प्रवीण. पुढील चेंडू प्रवीणचा उजव्या हाताने. ओव्हर द विकेट, वेगवान चेंडू. बॅक टू द बॉलर, समोर खेळत आहेत. फॉलो थ्रू मध्ये भाग पाडलं खेळण्यासाठी. आणि काय रिफ्लेक्सेस होते प्रवीणचे या चेंडूवर. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू कव्हर करत असताना सेकंड टाइम मध्ये तो चेंडू कव्हर करण्याचा, ग्रीप करण्याचा प्रयत्न केला, पण लास्ट मुवमेंटला तो चेंडू ड्रॉप होत आहे. सुपर बॉलिंग फ्रॉम प्रवीण. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केले ऑन साईडला. बॅक टू द बॉलर, मिडॉन चेंडू मागे जातो. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू यावर येतोय आणि तोपर्यंत कल्पेश स्ट्राईक रोटेट करतोय. तो फलंदाज रोशनकडे. रोशनला मला आठवतं की पहिल्यांदाच पाहिलं होतं T20च्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून डोंबिवलीच्या प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर, जिथे मात्र स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धा पार पडली जाते. पण त्या ठिकाणी पहिल्यांदाच डोंबिवलीमध्ये प्रयत्न होता की नाईट क्रिकेटचा, रजनी क्रिकेटचा. आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल प्लेअर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड स्वीकारला होता जुवेली संघाच्या माध्यमातून. त्यापासून मला आठवतं की नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेट खूप चांगलं खेळतात ते फलंदाज रोशन धुळे. धावसंख्या धावफलकावर 9. ऑन साइडला जबरदस्त धमाकेदार फटका फेकून दिलाय, भिरकावून दिलाय. स्लॉक स्वीपचा फटका, सीमारेषा बाहेर षटकार. चेंडू पुन्हा भिरकावून दिला सीमारेषा पार. वाघाची धाड फोडला पहाड आणि हा छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. थँक्यू. थँक्यू. एक अप्रतिम संगीत डीजे रॉनीच्या माध्यमातून बदलापूर, वांगणी, कर्जत तालुका या विभागात खूप नावा रूपाला आलेत रॉनी. कारण खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. प्रेक्षकांना आणि आमच्या आयोजकांना काय हवं आहे मात्र याची जाणीव त्यांना खूप अगोदरपासून आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि तोच अनुभव तुम्हाला पाहायला मिळतोय. tenniscricket.in ची लाभलेली 7 गौरव सावंत यांची पूर्ण टीम सज्ज आहे. खूप चांगला टेलिकास्ट दाखवत आहेत. षटकार आल्यानंतर धावसंख्या वेग पकडते धावफलकावरती. एकूण 15 धावा. हो, चेंडू पाहताय ती मात्र मिसफील्ड. बीट झाले फलंदाज, बीट झाले यष्टीरक्षक आणि बाईच्या स्वरूपात हा चौकार. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये बुलेट ट्रेन कधी येईल माहीत नाही, पण इथे मात्र एक भन्नाट वेग, रफ्तार का सौदागर. ज्या चेंडूची मात्र वाट तमाम प्रेक्षक पाहत होते तसा चेंडू पाहायला मिळाला, जो बीट करून गेला फलंदाज आणि यष्टीरक्षकला. ओ द विकेट, गुड बॉलिंग, सरप्राईज डिलिव्हरी. थोडंसं अपिश खेळायचा प्रयत्न होता, कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न होता रोशन धुळेचा, पण मागच्या षटकाराचं उत्तर ताबडतोब दिलंय, चोख प्रत्युत्तर ते फलंदाज रोशनला. गुड बॉलिंग.
नाकाच्या जवळून चेंडू डिंग डॉंग वॉर्निंग बेल देऊन जातोय तो रोशन धुळेला. धावसंख्या 19. चेंज होतं पेस, गतीमध्ये परिवर्तन. मिड विकेटला एक्झिक्यूट केलं शतशक आहे तिथे डीप मध्ये चेंडू कव्हर करतायत. गुड फिल्डिंग. आणि तोपर्यंत संधी होता, वेळ होता, अवधी होता फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याचा आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या दाफलकर 10.5च्या सरासरी अंकित झाले. त्या दाफलकर एकूण 21 धावा. आपण जर पहिलं सत्र जर आपण पाहिलं, जेव्हा वाशिवली संघ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा संघाने 15 धावा कुठल्या होत्या. 7.5ची सरासरी आपण पाहिली होती. पण नंतर मात्र इथे पाहतोय की चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तब्बल 62 धावा मात्र मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये मात्र कुठल्या गेल्या. समीकरण अशा प्रकारे राहिलं आहे की चेंडू शिल्लक ते 18, धावा ते 42, म्हणजे 14.00ची सरासरी हवी आहे प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. ती फलंदाजी करणाऱ्या जन वन क्रिकेट संघ जोवेली या संघाला. हॅलो, पुढचा सामना असेल तो लोधिवली विरुद्ध आंबिवली. लोधिवली संघाचे संघनायक ऑलरेडी आलेले आहेत. तर आंबिवली हा पनवेल विभागातला संघ आहे. विनंती करेन मी संघनायकाला की आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे, कारण मगाही सुद्धा समीर सोमणे यांनी सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे की आपण जर जास्त उशीर केला तर पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ती पेनल्टी मग धावांच्या स्वरूपात असेल किंवा चेंडू किंवा षटकांच्या स्वरूपात सुद्धा असू शकते. याची आपण नोंद घ्या, कारण डिसिप्लिन क्रिकेट हे खूप महत्त्वाचं आहे. भरपूर उदाहरणं आपण मगाशी सुद्धा समीर सोमणीच्या माध्यमातून ऐकली. असंच एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं की सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा मात्र जरी मोठा एक क्रिकेटर आहे, एक गॉड ऑफ क्रिकेटर म्हणून त्याला आपण ओळखलं जातो, पण तो सुद्धा मात्र वेळेवर उपस्थित असतो. ओव्हर द विकेट लिडिंग एज, कल्पेशच्या बॅटमन हा चेंडू हवेमध्ये जातोय आणि इथे मात्र मागे जाताना स्ट्रेच करत असताना स्वतःला सावरलं, पोझिशन केलं, चेंडूच्या खाली आले आणि एक मोठी सफलता अर्जित केली. कल्पेशला सुद्धा तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय. गोलंदाज या षटकामध्ये विवादात सौरभचा वापर केलाय आणि सौरभने आपल्या संघासाठी दुसरं यश मिळवून दिलंय. शिवभक्त सुदाम पवारी दादा दरवर्षी सामने ठेवती नेकई राधा. शिवभक्त सुदाम पवारी दादा दरवर्षी सामने ठेवती नेकई राधा. लहान थोरांमध्ये आनंद सर्वांमध्ये झाला या नाईट मॅचेसचा, ह्या नाईट मॅचेसचा. थँक्यू. क्या बात आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिवभक्त सुदामदादा पवाळी यांचा उल्लेख असलेलं हे गाणं, त्यांची जणू काही गाथा सांगणारं गाणं, त्यांच्या मात्र कार्याची रूपश्रेषा सांगणारं गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं डीजे रॉनीच्या माध्यमातून. तर दुसरं यश मिळालंय सौरभला. पहिल्या षटकात सुद्धा मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रू आपल्या पहिल्या संघाला पहिल्या षटकात मिळवून दिला होता भरतला बाद करून. ओव्हर द विकेट, गुड बॉलिंग, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक फ्रॉम रोशन धुळे. महेंद्र येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू या संघाचा, की फॅक्टर, की प्लेअर. धावसंख्या माफक अजूनही मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते 21 धावा. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते एकूण 14 आणि आले ते 21 धावा. ऑन साईडला चांगलं टायमिंग, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये चेंडू जवळ कव्हर करतील. वाईडिश लॉंगॉनला चेंडू कव्हर करतायत. हे 3 खेळाडू खूप जवळ उभे तुम्ही पाहतायत मैदानावर. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, कारण ते फेवरेट झोन आहे रोशन धुळेचं. धावसंख्या दाफलकर आता मात्र 1 ने सरकते पुढे. 22 धावा दाफलकर 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला महेंद्र धुळे. थांबून खेळायचा प्रयत्न, इनसाइड एज मागे जातोय चेंडू अँड गुड फिल्डिंग. शॉर्ट फायनलिंगला चांगलं कव्हर पाहायला मिळतंय, चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय, चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय आणि थांबवलंय चेंडू. सौरभच्या गोलंदाजीमध्ये अचूकता आहे. अचूकतेचं माहेरघर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पण भेदक मारा पाहायला मिळाला तो प्रवीणच्या गोलंदाजीतून. अत्यंत वेगवान गोलंदाजी त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. सौरभ समोर खेळतायत, मिड ऑफर चेंडू मागे जातो क्षेत्रात, तिथे आहेत, फेक चुकीची होते थोडीशी, पण तोपर्यंत महेंद्रकडे संधी होती क्विक सिंगल कंप्लीट करण्याची आणि धावसंख्येला देता आकार दाफलकावर एकूण 23 या धावसंख्येवर. स्ट्रगल करतोय, झगडतोय, झुंजतोय, फाईट करतोय जर्मन क्रिकेट संघ जोवेली. अजूनही मैदानावर 40 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते मात्र 13. सौरभ
समोर खेळतात ऑन साइडला चांगलं प्लेसमेंट गॅपमध्ये खेळतात दोन खेळाडूच्या मधून चेंडू फरार सीमारेषे बाहेर दमदार फटका चौकार. थँक्यू डीजे. मी विनंती करतोय आंबिवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय. नेरे आंबिवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं कारण लोदिवली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित होऊन जवळजवळ 20 मिनिटं झालेत. मी विनंती करतोय नेरे आंबिवली टीम आपल्यास सूट दिली जाते कारण आपण दूरचा पल्ला गाठून मात्र या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहतात. आपण त्वरित मात्र नाणेफेकीसाठी यायचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू समीर. स्टिल रिक्वायर 36 रन फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये हवे त्या एकूण 36 धावा. एक वेगळं मॉडेल तुम्ही बघतात वापरलं जाते ड्रिंक ट्रॉलीसाठी. एक नवीन प्रयत्न स्पर्धेचा तुम्ही पाहतात दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या पर्वात तुम्हाला पाहायला मिळते ही तिसरी रजनी तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सजलेला माझ्या आतमध्ये दोन बलाढ्य संघांमधील सामना. वाशिवली विरुद्ध जोवेली. येस समीर. सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेबांचे या मंचावरती आगमन होत आहे. बदलापूर आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर मयूर प्रतिष्ठानचे प्रवर्तक सन्माननीय मयूरजी पिसेकर आणि त्यांच्या समेत उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. मॅच क्रुशियल मोमेंटला या चेंडूवरती धाव आली ती मात्र 1 आणि आता उर्वरित 11 चेंडू आणि गरज असेल 35 धावसंख्येची. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रसाद परब सर. द विकेट ऑन साइडला प्लेस केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू कव्हर करतात फेक होते चांगली बॅकअप सुद्धा येत आहे पण मेल ती फक्त एकच धाव. डॉमिनेट केलं प्रत्येक गोलंदाजाने. जोविली संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले पण बघायचा हा दबाव झुगारून हे दडपण झुगारून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत त्यात 34 चेंडू शिल्लक आहेत ते 10. 10 बॉल अँड 34 रन्स टू विन कारण मागच्या 2 चेंडूत फक्त 2च धावा आल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू सरप्राईज करून जातो तो महेंद्रला. रजनी क्रिकेटमध्ये खेळत असताना कॉन्सन्ट्रेशनची खूप मोठी गरज असते. एकाग्रता. चेंडू रिलीज होईपर्यंत झाल्यापासून तो बॅटवर येईपर्यंत होतो विकेट. चेंडू बघायचा आहे एक्झॅक्टली कुठे गेलाय डीप मध्ये वायडिश लॉंग ऑनला बीट करून चेंडू मागे निघून जातोय सीमारेषा बाहेर चौकार. गुड शॉट. दर्शन घरवाल का थँक्यू. धावसंख्या 34. द विकेट. हवेमध्ये चेंडू स्क्वेअरलेला क्षेत्राच्या काय जज करतोय चेंडूच्या खाली येतो आणि स्वीकारतोय झेल. महत्वाचा मात्र बळी मिळवतोय महत्वाचा फलंदाज बाद करतोय इथे मात्र रोशन बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली धावफरक एकूण 34 धावा. चेंडू शिल्लक आहे ते 7 धावा त्या 29. गौरवकडनं मला खूप चांगली माहिती मिळते. समीरकडनं सुद्धा चांगली माहिती मिळते. मयूर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हल्लीचे क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणजेच मयूर पिसेकर उपस्थित आहेत व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिवसा ढवळ्या मात्र खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. डे क्रिकेट टुर्नामेंट. रिवर्सचा पवित्रा सुपर डुपर शॉट सीमारेषे बाहेर एक्झॅक्टली कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषे बाहेर षटकार.
थँक्यू. तर 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मैदानावर आणि 6 चेंडूमध्ये हव्या त्या 23 धावा जर्मन क्रिकेट संघ जोविल या संघाला. पहिल्याच वर्षी मिळालेलं प्रथित यश या मोर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये यावर्षी भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला क्रिकेट रसिकांचा, खेळाडूंचा, पाहुण्यांचा आणि त्याचमुळेच की काय प्रेरित होऊन पुढच्या वर्षी सुद्धा मात्र अजून मोठ्या जोमाने अजून मोठ्या मात्र स्तरावर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला मयूर पिसेकर या साहेबांच्या माध्यमातून पाहायला सुद्धा मिळणार आहे. हार्दिक शुभेच्छा त्यांना त्यांच्या पूर्ण कारकिर्दीसाठी, त्या स्पर्धेसाठी. तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये हवे त्या 23 धावा. मी मगाशी आवर्जून उल्लेख केला की जेव्हा पहिलं षटक, तिसरं षटक किंवा 5वं षटक हाताला जात आहे त्या एंडकडे म्हटलं बघितलं तर मला असं वाटतं की कुठेतरी मी साहेबांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर येऊन मात्र समर्थन करतोय की काय, असं मला एक बुरुज पाहायला मिळतोय मागच्या बाजूला. ओ द विकेट समोर खेळत बॅक टू द बॉलर. समोर शेताच्या काय डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ते मोठे फटके महेंद्रने जणू काय त्याची सुरुवात करून दिली. खूप चांगला रिव्हर्सचा फटका त्याने अटेम्प्ट केला आणि षटकार सुद्धा वसूल केला त्या चेंडूवर. तर समीकरण अशा प्रकारे उरले मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा अजूनही हव्यात मैदानावर आणि चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते 5. नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलंही आव्हान अशक्य नाहीये. तुमच्याकडे क्षमता, ताकद, साहस, गुणवत्ता, धाडस, शौर्य आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर असलेला आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता. तो कॉन्फिडन्स आहे महेंद्रमध्ये. बघायचं आहे काय उत्तर देणार. ऑन साईडला प्लेस करतायत, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत, मिड विकेटवरनं चेंडू उचलण्यासाठी वेळ घेत आहेत, चेंडू उचलण्यासाठी अजूनही चेंडू शोधतायत पण तोपर्यंत स्ट्राईक रोटेट करण्यासाठी भरपूर वेळ होता, अवधी होता आणि या 2 धावा खूप वेगाने पूर्ण करतायत. आंबिवली संघ बघा मगाशी समीर सोमने आवर्जून उल्लेख केला खूप लांबचा पल्ला काढून तुम्ही येत आहे त्यामुळे तुम्हाला मी थोडीशी संधी दिली, वाव दिली पण त्याचा फायदा तुम्ही उचलू नका आणि लवकर कारण आता मात्र फक्त 4 चेंडू शिल्लक राहिलेत त्यामुळे प्लीज लवकर कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. 4 चेंडू 20 धावा. ऍक्शन रिप्ले जणू काही चेंडू आता मात्र वेगाने जातोय मागे डीप मध्ये. अजूनही चेंडू शोधतायत. मिसफील्ड सातत्याने होते आहे आणि पुन्हा त्या संधी मिळते ती स्ट्राईक रोटेट करण्यासाठी महेंद्रला. संधी सातत्याने चालून येते पण त्या संधीचं सोनं करणं, ती मोठी करणं आता मात्र महेंद्रच्या हातात अजूनही आहे असं मी म्हणेन. कारण चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये ते 3 धावा हव्यात त्या 18. असा एक विजय प्रस्थापित करावा लागेल, असा एक सामना डोळ्यासमोर आणावा लागेल जो निरंतर काळ या सर्व लाडक्या रसिकांच्या नजरेमध्ये राहील, त्यांच्या स्मरणात राहील. अशी फटकेबाजी करावी लागेल ती महेंद्रला. 3 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा डीप मधून. ओ द विकेट मारा करतात पंचांच्या बाजूने, प्रदीप बदे यांच्या बाजूने. समोर खेळलेत लेफ्ट स्ट्रोक, पॅरल स्ट्रोक. ओ सुपर डुपर शॉट, व्हॉट अ शॉट. सीमारेषेवर पॅरल स्ट्रोक, षटकार. रॉनी थोडं थांबवतोय. मी विनंती करतोय समीर देवघरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नेरे आंबिवली विरुद्ध लोधिवली या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करायचे. पुनश्च आपण जाऊया मॅच कडे कारण मॅच आता रंगतदार स्थितीत आले. व्हॉट अ शॉट फ्रॉम महेंद्र धुळे. सामन्यामध्ये चित्त थरारकपणा तो अजूनही दाखवतोय. 2 चेंडू आणि हव्यात त्या 12 धावा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे 2 चेंडूत कंपल्सरी 2 षटकारच हवे आहेत ते जर्मन क्रिकेट संघ जोविली संघाच्या फलंदाजांना. कंपल्सरी चेसिंग लक्षात घ्या नियम आहे स्पर्धेमध्ये. महेंद्रकडे ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे, साहस आहे, धाडस सुद्धा आहे आणि स्वतःवर त्याला विश्वास सुद्धा आहे. काय उत्तर आहे बघायचं आहे पुढच्या चेंडू. ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडू उंच तर गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक धडाकेबाज फटका, षटकार. थँक्यू. बघायचं आता मात्र अजून एक चेंडू शिल्लक आहे, धावाव्यात त्या 6. मयूर पिसेकर साहेबांकडून एक पारितोषिक आलं आहे. जर या चेंडू सुद्धा षटकार आला तर कॅश प्राइज आहे या खेळाडूसाठी 2000 रुपयाचं. थँक्यू मयूर पिसेकर. आपल्या माध्यमातून आपण प्रोत्साहन देतात या खेळाडूंना.
जणू काही सामन्याची हवा मात्र काढलेली आहे. जे मात्र खांदे आतापर्यंत आपण पाहिले, जे वाशिवली संघाचे मात्र डोलाने फडकत होते, डोलाने मात्र पुढे पुढे येत होते, तेच मात्र हात आता मारले ते कमरेवर. भाग पाडलाय, प्रश्न उभा केलाय तो फलंदाज महेंद्रने. काय बॅटिंग केली आहे, काय फलंदाजी केली आहे, डोळ्यांचं पारडं फेडणारी फलंदाजी. सामन्याचे चित्र काही असू दे, पण मात्र मन जिंकली प्रेक्षकांची ती महेंद्र धुळेने. समजा या चेंडूचा षटकार येतोय तर निश्चित या खेळाडूचं नाव या परिसरामध्ये होईल, किंबहुना उद्या दिवसामध्ये न्यूजपेपर सुद्धा नाव याचं छापलं जाईल आणि पेपरमधलं नाव वाचून सुद्धा सचिन रमेश तेंडुलकरला वाटेल की आपण महेंद्र ऍड करावी. त्या बात आहे, अशी फलंदाजी पाहायला मिळाली आहे. एंटरटेन करतायत आमच्या क्रिकेट रसिकांना आणि मोटिवेट करतायत त्याचे सर्व खेळाडू. त्या डगआउटमधनं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत असताना ते फलंदाज महेंद्र धुळेचं. एक चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. जोरदार टाळ्या होऊ द्या या चेंडूसाठी. पाहतायत चेंडू, पंच अजूनही रिकन्सिलेशन करतायत. चेंडू पिचिंग कुठे होतोय अँड नो बॉल. इट्स नो बॉल. पिचिंग कुठे झालंय पंचांनी पाहिलंय. दोन्ही पंच रिकन्सिलेशन करतायत, प्रकाश बदे आणि त्याचबरोबर अभिदेव वगैरे. कारण कुठल्याही संघावर मात्र अन्याय होणार नाही याची मात्र खास करून खबरदारी आणि निश्चितच काळजी घेतली आमच्या पंचांनी, जे आमचे ऑफिशियल्स आहेत. एक्झॅक्टली चेंडू पिचिंग होते तो यष्टीच्या मागे, त्यामुळे पंच येस क्रीजच्या मागे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते चेंडू आणि तेच सांगतात पंच, त्यामुळे नो बॉल. काय सामना रंगलाय, दबाव पाहायला मिळतो तो गोलंदाजावर. षटक तुम्ही पाहता, निर्णायक षटक सोपवले ते निखिलच्या हातामध्ये, कारण या षटकामध्ये 23 धावा हव्या होत्या, पण आता मात्र समीकरण आले की मैदानाच्या आतमध्ये 5 धावा हव्यात. चेंडू शिल्लक आहे तो एक चेंडू 5 धावा. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे दोन्ही खेळाडूंना. एका बाजूने महेंद्र, एका बाजूने निखिल. निखिलसाठी कान मात्र भरपूर आलेत, पण बघायचं तो कशावर उपयोग करणार. पण महेंद्र मात्र कॉन्फिडंट आहे. अजूनही त्याच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य पाहायला मिळतंय. एक चेंडू 5 धाब्यांची गरज. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये, इथे ड्रॉप आणि इथे मात्र स्वप्न धुळीस मिळत आहे.